त्यांनी आणलेले बिलं एकमताने आपण पारित करतोय। आपण अध्यक्ष महाराज जेव्हा कायदे बनवतो लोकहिताचे बनवतो, आतापर्यंतचे कायदे आपण लोकहिताचेच केले, पण त्याच्यातला लॅकुना काढण्यात आला आणि त्याच्यातला मार्ग कसा काढता येईल त्या मार्गाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। अध्यक्ष महाराज आपण पाहिलं आहे की राज्यामध्ये आता, कारण की आपण आता धडाका सुरू केला आहे तर अजून हे चांगलं केलं पाहिजे, कारण की राज्याचं महसूल आपल्याला वाढवलंच पाहिजे। आपला खर्च वाढतोय आणि ज्या आपल्या जमिनी आहेत, म्हणजे महसूल विभागाच्या जमिनी आहेत, शासनाच्या जमिनी आहेत, अशा सगळ्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण, चुकीची कागद तयार करून, मग आपण गायरान असतील, इनाम महार वतन सरकारी जमीन असतील, याच्यावरचा गैरव्यवहार आता अलीकडच्या काळात आपण मोठ्या प्रमाणात पाहतोय। मला असं वाटतं की मंत्री महोदय आपण, कारण की आता तुम्हाला सगळं गोड गोड दिलं तर तुम्हाला डायबिटीज होईल, मगाशी भास्कर जाधव म्हणाले। मी थोडंसं मी अशी वाटते नाना भाऊ की ते त्यावेळेला पॉवर मिनिस्टर होते, वीज मंत्री होते, तेव्हाही असे धडाक्याने काम करायचे। मग 2019 ला त्यांना तिकीटच नाही मिळालं। मला भीती वाटते पुढची 29 ला तिकीट नाही मिळायचं आणि म्हणून त्यांचं जास्त कौतुक करू नका मित्रांनो, कौतुक त्यांचं जास्त झालं की त्यांचं तिकीट गेलं। म्हणून मी कडू औषध द्यायला निघालेलो आहे उपाध्यक्ष साहेब। मी उपाध्यक्ष साहेब म्हणून कडू औषध द्यायला निघालो माझं, कारण की आम्ही एका कुलदेवतेचेच मुलं, त्याच्यामुळे आम्ही त्याला मला त्याची तब्येत चांगली ठेवणं नुसतं शुभेच्छाने नाही होणार, त्याला तशी औषध पण आपल्याला द्यावं लागेल। आणि म्हणून मी या निमित्तानं सांगतो की आपल्या राज्यामध्ये जे काही भ्रष्टाचाराचे प्रमुख जमिनीवरचे जे घोटाळे, म्हणजे जमीन माफिया जे तयार झालेले आहेत, भूमाफिया, याच्यामध्ये गायरान, इनाम, महारवतन व सरकारी जमिनीचा गैरवापर, सरकारी जमीन खाजगी संबंधित गटांना अत्यल्प दरात देणे, गायरान जमिनीचे शेतीयोग्य नॉन ॲग्रिकल्चर रूपांतर करताना नियमबाह्य मंजुरी, वतन जमिनी असल्याचे दाखवून फायनल मालकी हक्क देण्याचे भोंगळ प्रस्ताव, अशा पद्धतीच्या अनेक आपल्या राज्यामध्ये हे भूमाफियाचं आपण चित्र पाहतोय। 1 रुपयाच्या लीजवर घेऊन एखादी संस्था दाखवायची आणि मग तिथं काही नाही ती जमीन परस्पर विकून टाकायची, अशा पद्धतीचं चित्र आपण महाराष्ट्रात पाहतोय। आणि म्हणून मंत्री महोदय आपण हा धडाका सुरूच केलेला आहे महसूल विभागाला एकदम लोकहितासाठी आणि सर्वसामान्य लोकांना त्याला कुठली अडचण निर्माण होऊ नये असे कायदे आपण आणता। आणि म्हणून माझा आपल्याला या निमित्तानं हा प्रश्न राहणार आहे आणि म्हणून आपण आपल्या उत्तरात, हा वेगळा इश्यू आहे पण हा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे शासनाची चोरी करणारा, शासनाच्या तिजोरीवर डाका टाकणारी व्यवस्थेला आपण आळा टाकण्यासाठी पुढच्या काळात तुमचं काय पाऊल राहील त्याबद्दलचंही आपण आपलं मार्गदर्शन करावं। मी विधानसभा विधायक 105 वर बोलण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, माझा तालुका क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा तालुका आहे आणि आदरणीय बावनकुळे साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानू इच्छितो की अत्यंत क्रांतिकारक निर्णय हा आदरणीय बावनकुळे साहेबांनी घेतलेला आहे। त्यांचे प्रथम मी आभार मानू इच्छितो की मुख्यमंत्री बळीराजा शेती पानंद रस्ता योजना ही राज्याला त्यांनी प्रदान केली आणि सगळ्यात महत्त्वाचं की माझ्या मतदारसंघामध्ये 220 किलोमीटर रस्ते हे मातोश्री पानंद रस्ता दुरुस्ती योजनेमध्ये मंजूर आहेत, पण जमिनीचा वाद असल्यामुळे या रस्त्यांची कामं होऊ शकत नाहीत। आज जो हा निर्णय बावनकुळे साहेबांनी ह्या बिलाच्या द्वारे केलेला आहे त्याच्यामुळे जमिनीचे वाद हे पानंद रस्त्यांवरचे मार्गी लागतील आणि हे सगळे पानंद रस्ते भविष्य काळामध्ये पूर्ण होतील। मी आदरणीय बावनकुळे साहेबांना विनंती करू इच्छितो की जी आपण सुरक्षा देण्याच्या बाबतीमधली व्यवस्था केलेली आहे ती फक्त सुलभ होण्यासाठी DYSP लेवलवर एखादी समिती करून खाली PIच्या माध्यमातून कारवाई करण्याचे अधिकार त्यांना द्यावेत अशी विनंती मी आदरणीय साहेबांना करू इच्छितो। माननीय अध्यक्ष महोदय, आजच्या या विधेयकावर सन्माननीय सदस्य भास्करराव जाधवजी, माननीय नानाभाऊ पटोलेजी, माननीय अभिमन्यू पवारजी, बाबासाहेब देशमुखजी, सुनील शेळकेजी, अभिजित पाटीलजी, संजय गायकवाडजी, हिरामनजी खोसकर, राजकुमारजी बडोले, राजेशजी पवार, रामजी भदाने
आणि राजू. अतुलजी भोसले अध्यक्ष महाराज, मी 15-20 मिनिटापासून हात करतोय. आपण बिल पास करून घेताय. आपल्याकडं